अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा मित्रांनो, तयार व्हा, कारण यावेळची ही जी शारदीय नवरात्री आहे ती इतिहास घडवणारी आहे. माता दुर्गा फक्त येत नाही, तर त्या हत्तीवर आरूढ होऊन येत आहेत आणि परत जातानाही हत्तीवरूनच जाणार आहेत. असा योग हा लाखो वर्षात फार थोड्या वेळा घडतो आणि जेव्हा जेव्हा घडतो तेव्हा संपूर्ण जगात हा आनंदाचा महासागर उसळतो. शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे की जेव्हा माता हत्तीवर आरूढ होऊन येतात, तेव्हा त्याचा अर्थ असतो उत्तम पाऊस, भरपूर अन्नधान्य, धन समृद्धी आणि चारही बाजूंनी सुख शांतीचे वातावरण. आणि जेव्हा त्यांचा प्रस्थानही हत्तीवरून होतो, तेव्हा समजून जा की हा आनंदाचा दरवाजा लवकर बंद होणार नाही, तर तो दीर्घकाळ टिकून राहणार आहे. पण मित्रांनो, सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यावेळचा मातांचा जो आपला दिव्य आशीर्वाद आहे, तो थेट 12 पैकी 4 राशीवर बरसणार आहे आणि या भाग्यशाली राशींसाठी ही नवरात्री एका वरदानासारखी ठरणार आहे. जणू काही नशिबाचे दार स्वतः माता आपल्या हातांनी उघडून देतील. जर तुमची राशी ही त्या 4 राशीमध्ये असेल, तर तुम्ही तयार व्हा. कारण या नवरात्रीत माता अंबेच्या कृपेने तुमच्या जीवनात धन, वैभव, मान, सन्मान आणि आनंदाचा असा सागर वाहणार आहे की सर्व लोक आश्चर्यचकित होतील. तुमचे भाग्य सूर्यासारखे चमकेल आणि चंद्रासारखे जळकेल. तर मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगते की आता आपलं नवरात्री तर चालू झालेली आहे 22 सप्टेंबर पासून आणि ती 2 ऑक्टोबर 2025 गुरुवारी पर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्ही तयार राहा, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की त्या अशा 4 खास राशींबद्दल ज्यांच्यावर माता दुर्गेची अपरंपार कृपा होणार आहे. पण त्याआधी पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा लिहा आणि हा व्हिडिओ मनापासून लाईक करा, जेणेकरून माता अंबेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे. तर वेळ न घालवता मी या व्हिडिओला सुरुवात करते. तर त्यातली पहिली राशी आहे ती म्हणजे मकर राशी. तर मकर राशीवाल्यांनो, तयार व्हा, कारण या वेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी सोन्याच्या वरदानासारखी ठरणार आहे. माता दुर्गेचे हत्तीवर आगमन तुमच्या जीवनात अपार सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव घेऊन येत आहे. स्वर्गलोकातून माता अंबेची जी कृपा तुमच्यावर बरसणार आहे, ती तुमचे भाग्य 4 पटीनं उजळवणार आहे आणि या नवरात्रीत आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला मोठा असा लाभ होणार आहे. माता गौरीच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये आश्चर्यजनक वाढ दिसणार आहे. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी तर हा काळ अगदी सोन्याची खाण ठरेल. अचानक लाभ, नवे अवसर आणि मोठे सौदे तुमच्या हातात लागू शकणार आता. तर नोकरी करणाऱ्या जातकांसाठी ही नवरात्री पदोन्नती, मान-सन्मान आणि उच्च पद घेऊन येईल. एवढंच नाही, तर जर मागील काळापासून तुम्ही कोणत्या आरोग्य समस्येची जर झुंजत होता, तर या नवरात्रीत माता दुर्गेच्या कृपेने ती पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. तुमचे शरीर आणि मन दोन्ही ऊर्जावान होतील. एकीकडे आरोग्यात सुधारणा होईल, तर दुसरीकडे कौटुंबिक जीवनही आनंदाने उजळून निघेल. जीवनसाथीसोबतचं प्रेम, आपुलकी आणि समन्वय अधिक गहिरा होणार आहे. नातेसंबंधामध्ये आलेली जी स्थिरता होती, ती आता एका नव्या ऊर्जा आणि तेजाने परत येईल. तुमच्या संततीची प्रगती पाहून या नवरात्रीत तुमचं मन अभिमान आणि आनंदाने भरून जाईल. शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा करिअरच्या क्षेत्रात त्यांना मोठे यश मिळू शकते. माता अंबेच्या कृपेने घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि नातेवाईक व शेजाऱ्यांशी संबंध अधिक गोड होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्याकडे अगदी आदराने पाहतील. तर तुम्ही या नवरात्रीमध्ये काय करायला पाहिजे? जर तुम्ही मकर राशीचे जातक आहात आणि या नवरात्रीत माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळवू इच्छित तुम्ही जर असाल, तर तुम्ही कन्यांना भोजन द्यावं. म्हणजे कन्या पूजन करावं, त्यांना भोजन द्यावं आणि गरजूंना मदत करायला अजिबात विसरू नये. माता अंबेच्या अपरंपार कृपेने तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल आणि सर्वत्र शुभवार्ता तुम्हाला मिळणार आहेत. तर दुसरी राशी आहे कुंभ राशी. तर कुंभ राशीवाल्यांनो, यावेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही. माता दुर्गेचं हत्तीवर आगमन तुमच्या जीवनात एक नवं आनंद, यश आणि समृद्धीचं दार उघडणार आहे. आजवर ज्या अडचणी आणि त्रासांशी तुम्ही झुंजत होता, त्या माता अंबेच्या कृपेने या नवरात्रीत संपुष्टात येतील. जणू तुमच्या जीवनाचे ओझे हलके होईल आणि नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल.
या पावन 9 दिवसात माता शैलपुत्रीचा विशेष आशीर्वाद तुमचे भाग्य नवी उंची गाठण्यासाठी प्रेरित करेल. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मार्ग उघडतील आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. जीवनात अशी सकारात्मक ऊर्जा येईल जी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनवेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही ही नवरात्री तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे. अचानक धनलाभ, थांबलेले पैसे मिळणे आणि नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण होण्याची प्रबळ शक्यता आहे. तर कुंभ राशीवाल्यांनो, या 22 सप्टेंबर पासून तुमचं भाग्य खुलणार आहे. या नवरात्रीमध्ये माता दुर्गेचे आशीर्वाद तुमची सर्व अडकलेली कामं पूर्णत्वाला नेणार आहेत. ज्या योजना खूप दिवसांपासून थांबल्या होत्या त्या अचानक गतीने पुढे जातील. व्यापाऱ्यांसाठी तर हा काळ एखाद्या खनिजापेक्षा सुद्धा कमी नाही. मोठा नफा, नव्या संधी आणि नवीन सुरुवातीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. तसेच जे लोक नवा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही नवरात्री सुवर्ण संधी घेऊन येत आहे. तर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा काळ करिअरमध्ये जबरदस्त उंची घेऊन येणार आहे. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या कंपनीकडून चांगले ऑफर मिळू शकते किंवा वर्तमान क्षेत्रात मोठी जबाबदारी आणि पदोन्नती सुद्धा मिळू शकते. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमची ओळख अजून उंचावणार आहे. माता अंबे बरोबरच माता लक्ष्मीची विशेष कृपाही तुमच्यावर बरसणार आहे. धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि घरात सुखशांतीचे वातावरण असेल. तसेच आई वडिलांचे आशीर्वाद तुमचे जीवन अधिक उज्ज्वल करतील. भावंडांबरोबरचे संबंध मधुर होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जे लोक अविवाहित आहेत आणि जीवनसाथीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी तर ही नवरात्री स्वप्न साकार होण्यासारखी ठरणार आहे. मनासारख्या वर वधूचा शुभवार्ता तुम्हाला मिळू शकतो. तर विवाहितांसाठी दाम्पत्य जीवनात प्रेम आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल. जीवनसाथी बरोबर मिळून संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचाही योगही तुम्हाला निर्माण होईल, जो भविष्य काळात अत्यंत लाभदायी ठरेल. त्यामुळे कुंभ राशींच्या जातकांनो, तयार व्हा, कारण या नवरात्रीत माता दुर्गेचे स्वागत तुमचे जीवन अपार आनंद, यश आणि समृद्धीने भरून टाकणार आहे. तर त्याचबरोबर तिसरी राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. तर तुळ राशीच्या जातकांनो, या शारदीय नवरात्रीत तुमच्यासाठी हा काळ सौभाग्यापेक्षा कमी नसणार आहे. माता अंबेचे गजवाहन तुमच्या जीवनात सुख समृद्धीची एक नवी लहर घेऊन येणार आहे. माता महामाईच्या असीम कृपेने या नवरात्रीत तुमच्या भाग्याचे तारे पूर्वीपेक्षा अधिक प्रखर होणार आहेत. तुमच्या जीवनात असे सकारात्मक बदल होतील जे तुमच्या मनोकामना होत्या त्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. माता दुर्गेचे आशीर्वाद तुमच्या घर आणि परिवारावर बरसतील आणि सुख समृद्धीचे नवे दरवाजे उघडतील. जे लोक खूप काळापासून आरोग्य संबंधित अडचणीत होते त्यांच्यासाठी तर ही नवरात्री नवजीवनासारखी ठरेल. माता राणीच्या कृपेने तुमच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल आणि मानसिक त्रास नाहीसा होईल. या पावन काळात तुळ राशीवाल्यांना माता शैलपुत्रीचे विशेष आशीर्वाद लाभतील आणि हा आशीर्वाद तुमच्या जीवनात शांती, स्थैर्य आणि प्रगतीचा संचार करेल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही नवरात्री तुमच्यासाठी धनवर्षेचे संकेत देत आहे. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील, अचानक लाभाच्या संधी मिळतील आणि आर्थिक तंगीमुळे त्रस्त असणाऱ्यांसाठी तर हा काळ अत्यंत लाभदायी ठरणार आहे. तर तुळ राशीच्या जातकांसाठी ही नवरात्री एखाद्या सोन्याच्या भेटीपेक्षा कमी नाही. या काळात नोकरी करणाऱ्यांना एक मोठी संधी किंवा एक नवीन संधी मिळू शकते. जे लोक सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते त्यांच्यासाठी हा काळ यशाचा दरवाजा उघडेल. व्यापाऱ्यांसाठी अचानक नफा आणि प्रगतीचे योग निर्माण होत आहेत. या काळात तुम्ही असे मोठे निर्णय घ्याल जे पुढील काळात अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरतील. तुमची मेहनत आणि प्रभावी व्यक्तिमत्व समाजात तुमच्या प्रतिष्ठेला उंचावेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या घरात शुभवार्तेचा नाद ऐकू येईल. कुटुंबात मांगलिक कार्याचा योग बनेल आणि घर अंगण आनंदाने भरून जाईल. या नवरात्रीमध्ये तुम्ही एखाद्या पवित्र स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या जीवनात अजून सकारात्मकता वाढेल. तर तुळ राशीवाल्यांनो, ही नवरात्री तुमच्या जीवनात आनंदाचे खजिने उघडणार आहे. माता दुर्गेचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही कन्यांना
ज्या कन्या असतात त्यांना भोजन द्या आणि माता भजन कीर्तनात सहभागी व्हा. यावेळी माता गजवाहन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश, समृद्धी आणि अपार आनंद देईल. चौथी राशी आहे वृश्चिक राशी. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, या शारदीय नवरात्रीमध्ये माता अंबेचे गजवाहन तुमच्या घर अंगणात शुभत्व आणि समृद्धीचा अद्भुत संचार करणार आहे. हा काळ तुमच्या जीवनासाठी अत्यंत खास ठरणार आहे, कारण माता गौरीच्या दिव्य कृपेने नव्या संधी आणि प्रगतीचे दरवाजे खुलणार आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या भाग्याचे तारे हे पूर्वीपेक्षा अधिक चमकतील आणि एका नवीन सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल. माता दुर्गेच्या 9 रूपांच्या अनुकंपेने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होईल. खूप दिवसांपासून ज्याची आतुरतेने तुम्ही वाट पाहत होतात, त्या शुभ वार्ता या नवरात्रीमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात दस्तक देऊ शकतात. तुमची मेहनत आणि संयम आता रंग आणणार आहे. आर्थिक स्थितीत मोठा बदल दिसेल. जे कार्य खूप काळापासून अडकले होते ते या पवित्र काळामध्ये पूर्ण होतील. धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलतील आणि व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रगतीच्या उत्तम संधी निर्माण होतील. माता दुर्गेंचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या नव्या उंचीवर पोहोचवतील आणि जीवनात ती सुखे देतील ज्याची तुम्ही खूप काळापासून अपेक्षा करत होतात. या शारदीय नवरात्रीत तुमच्या जीवनातील हा काळ एका सुवर्ण संधीपेक्षा कमी नाही. जर आतापर्यंत तुम्ही करिअर किंवा वैयक्तिक अडचणीत अडकले असाल, तर आता तुम्ही निर्धास्त व्हा, कारण माता अंबेचे आशीर्वाद त्या सर्व समस्यांचे समाधान घेऊन येत आहेत. घर परिवारात सुख शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या मनात एखाद्या मोठ्या मांगलिक कार्याची योजना आकार घेऊ शकते. या नवरात्रीत तुमचे मन धार्मिक कार्याकडे अधिक आकर्षित होईल. तुम्ही निस्वार्थ भावनेने पुण्यकर्मात सहभागी व्हाल आणि त्याचे सकारात्मक फळ तुम्हाला आयुष्यभर मिळत राहतील. व्यापारी वर्गासाठी तर हा काळ अत्यंत लाभदायी ठरेल. तुमच्या प्रयत्नांमुळे व्यापारात जबरदस्त विस्तार होईल आणि देश विदेशांपर्यंत यशाचे दरवाजे खुलतील. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही नवरात्री अतिरिक्त फायदा, नफा आणि प्रगती घेऊन येत आहे. तर नवरात्रीचे हे 9 दिवस तुमच्या जीवनात नवी रोशनी आणि समृद्धीचे रंग भरतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तर हा काळ हातून जाऊ देऊ नका, कारण तो तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा आणि एक नवी उंची देणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या शारदीय नवरात्रीत माता अंबेचे गजवाहन तुमच्या जीवनात शुभत्व आणि सौभाग्याचा संचार करणार आहे. तर हा काळ तुमच्यासाठी एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. माता गौरीच्या दिव्य कृपेने तुमच्या सौंदर्य, सन्मान आणि आत्मविश्वासात अद्भुत वाढ होणार आहे. गृहस्थ जीवनात सुख शांती राहील आणि जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल. जर आतापर्यंत कोणतीही कौटुंबिक किंवा वैवाहिक काहीतरी उलझन असेल, तर ती माता दुर्गेच्या कृपेने दूर होईल. कामकाजी महिलांसाठीही ही नवरात्री उन्नती घेऊन येणार आहे. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तसेच ज्या गृहिणी आहेत या राशीच्या, त्यांचा सन्मान वाढेल आणि घरात आनंदाचे नवे अवसर येतील. वृश्चिक राशीचे वरिष्ठ आणि निवृत्त जातकांनो, या शारदीय नवरात्रीत माता अंबेचे गजवाहन तुमच्या जीवनात नवी शांती आणि समाधानाचा संचार करेल आणि हा काळ तुमच्यासाठी मनशांती आणि आध्यात्मिक उन्नतीचा अद्भुत योग घेऊन आला आहे. खूप दिवसांपासून चालू असलेल्या चिंता आणि अडचणींचा आता शेवट होणार आहे आणि जीवनाच्या या सुवर्ण टप्प्यात सुख शांतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. कुटुंब आणि संततीकडून तुम्हाला समाधानकारक वार्ता मिळेल. घरातील लोक तुम्हाला तुमच्या अनुभव आणि मतांना महत्त्व देतील आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे ते सुद्धा प्रगती करतील. तर तुम्ही तयार व्हा माता अंबे गौरीच्या स्वागतासाठी, तसेच पूर्ण श्रद्धेने त्यांची आराधना करा. आणि हो, जर तुम्ही माता राणीचे खरे भक्त असाल, तर कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून माताचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचतील. आणि ही नवरात्री फक्त आराधनेचा उत्सव नाही, तर आत्मविश्वास, श्रद्धा आणि समृद्धीचा एक नवा आरंभ आहे. माता दुर्गेचे 9 रूप आपल्या जीवनात प्रकाश, सुख, शांती आणि अनंत आनंद घेऊन येऊत.
श्रद्धेच्या प्रत्येक दीपाने तुमचे जीवन उजळो आणि विश्वास ठेवा, माता राणीचे आशीर्वाद जेव्हा साथ देतात तेव्हा भाग्याचे दरवाजे हे आपोआप उघडतात. तर चला तर मग व्हिडिओ संपला. ज्या काही राशी होत्या भाग्यवान त्या राशींबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली. अजून काही तुम्हाला विचारायचे असेल, तुमची काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.